हाय गाइस, मला पण गॉगल गाइस, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. चालू. हाय गाइस, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आजच्या व्लॉगची सुरुवात होती सकाळ मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे विषय असा आहे. डेज आहेत आपल्या कॉलेजमध्ये. डेजसाठी आज रेडी झालेलो आहे, काय विषय नाही. आउटफिट बघा, तर आज पूर्ण नाही झालेला. ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस अख्खा आउटफिट दाखवलं, काय विषय नाही. आणि सगळ्या मित्रांचा सगळ्यांचा आपण दाखवेल, त्यातल्याचा काही विषय नाही. त्यामुळे तुम्ही असं थांबा, स्टेट येऊन. आता चाललो आहे कॉलेजला. वाजल्यात 10 आणि चाललो आहे कॉलेजला. चालते जातो कॉलेजला, काही विषय नाही. तुम्हाला डेजमधलं सगळ्यांचे आउटफिट, सगळं काय कार्यक्रम आहे, कसं काय नियोजन आहे, सगळं दाखवतो थोड्याच वेळात. ठीक आहे, डायरेक्ट भेटू आपण आता डायरेक्ट कॉलेजमध्ये. आपलाच आहे. लुक दाखव, लुक अजून पूर्ण 2 मिनिटात मी तुम्हाला वेगळा दिसला. 2 मिनिटात तुम्हाला वेगळा रंग बदलणार आहे. 2 मिनिटात रंग बदलणार आहे पूर्ण. खोटं लावलं हाताला काय जाणार. बघू तुझा आहे गॉगल दाखव. गॉगल कुठल्या कंपनीचा आहे? गुच्ची ओकनो आयवेअर लॅब्सचा गॉगल आहे. प्रमोशन नाही, पण आयवेअर लॅब्सचा गॉगल. मला वाटलं आम्हाला पैसे दिले. त्यांनी गॉगल बी दिला नाही. पैशाच तर विषय आमचा. आपल्या काय लोकल आहे, लोकल जाऊ दे, काय विषय नाही. आता मस्तपैकी नाश्ता बिष्टा घ्यायला मस्तपैकी म्हटलं नाही का करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, नाश्ता करायला पाहिजे. नाश्ता करून टाकला डायरेक्ट. पोटाच पूजा महत्वाची. मग डायरेक्ट गेलो नाश्ता करायला. मग म्हणलं नाश्ता झाल्यानंतर कॉलेजला जावं डेजला. चालते जातो डेजला. अरे गॉगल दे ना. हा मी दिसतोय का? दिसतोय की. हा ये बघ ते परत कर. सेलिब्रेशन वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. डेजचं सेलिब्रेशन म्हणजे काय सेलिब्रेशनच म्हणलं आहे मी तर. फोटोशूट म्हणू शकतो आपण त्याला. फोटोशूट वगैरे झालेलं आहे. ह्यांचा फोटोशूट चालला आहे, काय विषय नाही. फोटोशूट वगैरे झालं सगळ्यांचं चाललेलं आहे. कपल फोटोशूट, कोणाचं कसं कोणाचं सिंगल, कोणाचं काय विषय नाही. पण आता तुमचा भाव सिंगल असल्यामुळं माझ्या एकट्याचंच आपलं काहीतरी चाललेलं. मी कोणाचा फोटो काढायचो, कधी कोण माझा फोटो काढायचं, असं चाललेलं. पण सगळ्यांना आजूबाजूला सगळ्यांना आमच्या क्लासमध्ये डिपार्टमेंटमध्ये कपल आहेत, त्यामुळे सगळ्यांच्याच फोटो काढायचे चालले. कपल फोटो, कोणाचं कसं. परत वरती पण वरच्या कॅम्पसला. त्यामुळं मी एकटा सिंगल तुम्हाला तर माहितीच असेल सिंगल लाईफ. त्याच्यामुळं माझ्या एकट्याचं फोटो चाललेलं काढायचं. एकट्याचं फोटो काढलं आपलं, कोणाकडनं तरी घेतलं काढून. आणि ते काढलेले फोटो जर तुम्हाला बघायचं असतील तर मी इंस्टाची लिंक देतो. माझ्या इंस्टावरती अपलोड करेल मी काही दिवसांना. मग ते तुम्ही चेक करू शकता इंस्टावरती. इंस्टा ID माझा ram_दाहिगुडे_पाटील 9000 असा स्कोर आहे आपला. असा इंस्टाग्रामचं युजर नेम आहे. फॉलो करा त्याला पण जाऊन. आणि असा विषय फोटो वगैरे काढले. आता खूप कंटाळा आला आहे, झोप आली मला. झोप वाजल्या 3, आता सध्या 3. आता खूप झोप आली. त्याला डायरेक्ट रूमवरती जाणार आणि झोपणार मस्तपैकी. आज मी दुःखी झालो आहे सगळ्यांचं कपल बघून, सगळ्यांचे फोटो बघून. आणि त्यात माझा एकटा सिंगल फोटो. जाऊ द्या, ते विषय तर सोडूनच द्या. त्या मला आल्या कंटाळा. आता झोपतो जरा जाऊन. असं वाटतं झोपावं, पण आता बघू काय होतं. जरा जातो रूमवर, झोपतो बिपतो. मग खायचं शेड्यूल तर तुम्हाला माहितीच आहे. मग जायचं परत मेघडीला ही पुढचं. तरी आज शेड्यूलमध्ये काही चेंज झाला तरी मी सांगतो तुम्हाला. हां चालते. ह्यांचं चाललं आहे फोटोशूट. ह्यांचा फोटोशूट झाला, ह्यांना पण घेऊन जातो घरी रूमवर. चालते बाय. मी काकांना फ्लॅश बंद करते.
मॅडमला करू फोन. गाईज ह्याच्या आधी जी मी क्लिप अटॅच केली ती होती ॲक्सिडेंटची. एक ॲक्सिडेंट झाला होता सकाळी आपलं दुपारी आम्ही फोटोशूट वगैरे सगळं करून जेव्हा बाहेर निघालेलो गेटमधून कॉलेजच्या, तेव्हा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट इन द सेन्स असं झाला की 3-3:30च्या दरम्यान मागं CBSE स्कूल आहे ते सुटलं, त्यांचं टायमिंग होतं, मग ते सुटते. मग त्यावेळेस पालक सगळे येतात, असे उतार आहे तिथं फास्टमध्ये आली वरनं एक 2 व्हीलर. पॅरेंट्स होते ते घ्यायला आले ते ह्याला, पॅरेंट्स नाही पॅरेंट एकच होते सिंगल, आणि ते घ्यायला आले ते त्यांच्या मुलीला काय असेल त्यांना. आणि मग अचानक त्याला आडवे हे आले, काय आलं आडवं, एक मुलगा त्यामध्ये ऑफिस असतं वॉचमॅनचं, त्यातनं बाहेर निघून आडवा आला. ते इतक्या जोरात त्याला धडकले की ते मुलाचं असं मनच वाकडी पडली. मग मला प्रश्न पडला मान तुटली काय झालं का नक्की काय झालं. पण त्या पॅरेंट्सला ते गाडीच्या आडवी झाल्याची गाडी स्लिप झाली, त्याच्यामुळे त्यांच्या हिथं लागलं, हिथं असं रस्त्याला घासलं, हे सगळे असं लागलं होतं. त्यांना पण चांगलं लागलं होतं, चांगलं म्हणजे खूप लागलं होतं. त्या मुलाला पण खूप लागलं होतं. दोघांना पण म्हणलं दवाखान्यात घेऊन जावं, पण ते म्हणले नको दवाखान्यात तसं त्यांनी त्यांच्या मुलाला घेतलं, रुमाल बांधला, मुलाला घेतलं आणि मग गेले. आणि ते बाह्या पडला होता, बाह्या तर नकोच म्हटला, बाह्याचा शर्ट फाटला, बाकी काय विषय नाही. बाह्याला पण नाही जास्त लागलं. मग स्टार्टिंगला असं वाटलं की बाह्याला नाही का लो इंजुरी झाली, डोकं बिकं फुटलं असेल, तसं काय झालं नाही. तेव्हा पण उठला, लगेच कपडे झाडले, शर्ट फाटलेला त्याने बघितलं नीट आणि गेला. मग काय नाही, भांडणं वगैरे काय व्हायचं सीनच नाही, कारण की चूक खरं तर त्या मुलाचीच होती आणि त्या काकांची पण चूक होती. काका लय फास्टमध्ये चाललेले, जाऊ दे. तसं ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून रस्त्यावर चालताना पुढं मागं बघून चालत जावं तुम्ही पण, कारण जीव काय येत नाही, जीव काय येत नाही माघारी, येत नाही, काय बी माघारी आलं तरी असं इकडं लाईट आहे, असा विषय असतो. जीव काय येत नाही. हेल्थ इज वेल्थ, है का नाही? काय हेल्थ इज वेल्थ. नाच चाललंय बा काहीतरी आपलं असं नाच. काय भेटलंय? हॅप्रन भेटलं त्याला, हॅप्रन. अरुण शेट्टी आहे इकडं, अरुण शेट्टी इकडे बघा, हाय म्हणा. आम्ही थांबलो आता F2 करायला, गिफ्ट दिलाय मला मॅकॅफेचे बरेच ते ही पंचिंगची मशीन आहे, बोट लावायचं असते तर बोट लावायचं असते तर बोट लावायचं, आणि मग आपण जाताना बोट लावायचं, मग आपलं बाय बाय. मॅकॅफेचा ॲप्रन आहे, मॅकॅफेचा असा विषय. त्याला भेटला ॲप्रन, त्यामुळे ते नादावलाय, काय पण सांगू नको. मग नादावला नाही आता सिरियस आहे मी, सिरियस. व्हिडिओ चालू केला म्हणून व्हिडिओ चालू गेला मस्ती ते. बर 4 मिनिट आहे, बरं चालतंय. 4 मिनिट आहेत. 24-25 आज आपल्याला भाग्यवंत आलाय आपल्याला घ्यायला. केशव उर्फ केशव बाळ आलाय आपल्याला घ्यायला. की फॅक्टरीवरनं घरी जायला स्पेशल. आज त्याचा ऑफ होता, ऑफ तरी पण तो स्पेशल आला आपल्यासाठी. येणार गेला का काय तर तुम्ही बोलवल्यावर आम्ही येणार नाही तर कधी कोण येणार? 100% भाऊ आलाय आपल्यासाठी खास घ्यायला. आम्ही तिकडे चाललो होतो रूमवर, डायरेक्ट रूमवर, काही विषय नाही. पाटील तर एकदम खुशच झाला केशवला बघून. सकाळपासून बघायला भेटला नव्हतं, डोळ्यांना डोळे तरसलं होतं डोळं. बाई केशव बाळ कुठं गेलंय? केशव बाळाच्या समोर दिसलं, तिलाही भारी वाटलं, पण प्रसन्न झालं, डोळ्याला गारगार वाटलं लागते. काय विषय अजून गार इतकं गार झालं की आता कळ जायला की गार बाहेर वातावरण आहे का मुळच आपलं गार झालंय. भाग्यवत आला, मला भारी वाटलं. आता चाललोय डायरेक्ट ग्रुपवर. इकडनं जाऊ चल इकडनं मधल्या रस्त्यात जाणार आहे आता डायरेक्ट सूर्यनगरीतनं. ज्यांना बारामतीतली त्यांना माहित असेल
बारामती हाफ मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे. बारामती आपलं शर्वे फाउंडेशन आहे ना, अरे शर्वे फाउंडेशन तर्फे बारामती हाफ मॅरेथॉनचं आयोजन झालेलं आहे 26 तारखेला दिनांक 26 जानेवारी रोजी. ज्यांना पार्टिसिपेट करायचं आहे त्यांनी लवकर पार्टिसिपेट करा. कारण मी बघा सांगितलं तसं हेल्थ इज वेल्थ, हेल्थची तब्येतीची काळजी करा, पळा. आमचा केशव पण घेणार आहे भाग, तुम्ही पण घ्या. केशवला भेटायचं असलं तर नक्की तिथं या. आतमध्ये राहतोय रे. अरे मॅरेथॉनचा विषय तो इकडं आतमध्ये राहतो, इकडं काय येऊ नका. काही जर आलं तर त्याला त्रास देऊ नका. व्हॉलेंटियर म्हणून काम करतो मॅरेथॉनला. पावर मॅरेथॉनला होतो. केशवच्या हवाई मॅरेथॉन मध्ये काही विषय नाही. केशव तिथं अंडी बिंडी खातो नाही का फ्री मध्ये. अंडी बिंडी असतात, बॉईल एग पाण्याच्या बिसलरी आणतो रूमवर. अजून काही करतो तू? काय नाही भाई, काहीच नाही. राहू द्या सगळा विषय. काहीतरी सांगायचं होतं मला, जाऊ दे. हा काय आलं पण ते बंद आहे ना कॅफे जरी असले. आपण काय करू, विजेस कॅफे आतली थीम मस्त आहे. हा इकडे अर्बन पण आहे, अर्धा अर्बन कॅफे द विजेस कॅफे. विषय काय आहे, परत तिथं अजून एक पॅडिस कॅफे द पॅडिस कॅफेच काय फेमस आहे माहिती का, कोल्ड कॉफी. इकडे पुढे आलं गेला. ती नाही ती छपरी छपरी. विजेस कॅफे, अर्बन कॅफे, पॅडिस कॅफे. आपण तिन्ही मध्ये पण एकाच दिवशी सलग जाऊ, नाहीतर सेपरेट जाऊ, कसं बी जाऊ पण जाऊ. आणि तुम्हाला तिथला रिव्ह्यू देतो, काहीतरी देतो तुम्हाला तिथला रिव्ह्यू, क्वालिटी काय विषय, कसं काय प्राइसिंग सगळं दाखवतो तुम्हाला. त्याचा सेपरेट व्लॉग येईल, लवकरच येईल. येत्या काही दिवसात जरा फ्री झालो की, आता जरा कॉलेजमध्ये पण डेट चालू आहे, तिकडं पण जरा स्ट्रगल चालू आहे. आज पहिलाच दिवस होता माझा कॅफेतला, असा विषय. त्यामुळं तिकडे गेलो ना तुम्हाला नक्कीच तिन्ही पण कॅफेतलं सगळा मेनू ट्राय करायला लावतो. सँडविच बसणं, बर्गर बसणं, पिझ्झा बसणं, वोफल बसणं, अजून काय असतं, अजून काय नसतं पण बिझनेस नाही असं विचार झाला. काय अंधार झालाय काय अंधारात, मला अंधाराची भीती नाही वाटत. विद्यार्थ्यांचं गेट रोजच दिसतंय त्यांना, इथनं जाताना रोजच दाखवतोय मी. इंजिनिअरिंग कॉलेजचं गेट आहे ते रोजच दाखवतोय मी त्यांना, काही विषय नाही. ह्यांना आपल्या रस्ता काळाच्या सीन काय होईल माहिती का, रस्ता काळाच्या आपलीच आहेत गायज आपलीच आहेत, पण रस्ता काळाच्या काय सीन होईल, आपल्या रूमवर लय गर्दी होईल नाही का, पब्लिक येईल. तसं आपल्या सोसायटीला वॉचमॅन आहे बरं का, वॉचमॅनवर येऊन द्यायचं कोणाला. पण गाईज तेवढं माझी एक पर्सनल लाईफ आहे, त्यात ते जरा मला त्रास देऊ नका. जरा नाही का, थोडंच जरा प्रायव्हेट लाईफ आहे, लय नाही का. तुम्ही आम्हाला सांगा आणि तुम्हाला भेट देऊ नक्कीच बाहेर आल्यानंतर. नक्कीच 100%. आमची सगळी लाईफ नाही का ऑनलाईनच आहे, पण जरा थोडी जरी लाईफ आहे जरा ती प्रायव्हेट आहे, जरा ती प्रायव्हेट राहून जावं, बाकी काही विषय नाही. बाकी सगळे तुमच्यासाठी चाललंय, जेवढं काय दाखवायचं सगळा कंटेंट तुम्हाला दाखवतो, सगळं ओपन आहे, बाकी काही विषय नाही. जेवढी काय थोडीशी आहे, फक्त आमच्या रूमवर येत जाऊ नका. जाऊ द्या, आमचा रूम नंबर जरी 704 असलं तरी तुम्हाला माहीत नाही असं करा आणि येऊ नका. आणि बिल्डिंगचा ॲड्रेस जरी श्रीपुरम असलं तरी येत जाऊ नका. नगरच्या कडला जरी तुम्हाला माहीत असलं तरी तिथे येऊ नका. निर्मिती विहारच्या समोर जरी माहीत असलं तरी येऊ नका, समोर तरी मी तुम्ही तिथे येऊ नका. ते काय आता हल्लोय डायरेक्ट इकडं अभिमानी नाही, ती नाही आपलं, ती कशाला दाखवायची, आपलं नाही ती नाही दाखवायची, डायरेक्ट आपलंही दाखवायचं आहे का नाही. बस ओके पिकअप अँड ड्रॉपची सेवा झालेली मस्त. केशव भाऊ केशव भाऊचं पाव, केशव भाऊला आपल्याला इथपर्यंत सोडलं होतं. केशव भाऊला सप्रेम भेट पावाच्या लाद्या. केशव भाऊ पशी आता किती पावाच्या लाद्या चेक करायचे का, 1 2 3 केशव चालते. बाय ओके बाय गाईज. केशव पण गेलाय आपल्याला सोडून, काही विषय नाही. केशव पण सोडून गेला, असे एक सोडून जायला लागलेत. जाऊ दे, पण मी खचणाऱ्यातला नाही. 2 गेले तर 2च्या 2 लाख करू, काही विषय नाही. असं सीन आहे. चालते गाईज. बाय गाईज, लव्ह यू गाईज.